काल दिल्लीतल्या जंतर मंतरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पार पडलं आणि हे आंदोलन पार पडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी ही भाजपचीच बी टीम आहे का असा संशय अनेक जणांनी व्यक्त केला। आता त्याला त्यांनी कारण काय दिलीत तर त्याला कारण दिलीत ती म्हणजे काँग्रेसनं नीटच्या मुद्द्यावर अनेक ठिकाणी आंदोलनं केली आणि काल जंतर मंतरवर जेवढी गर्दी होती त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त गर्दी त्या आंदोलनांमध्ये होती। तरी मीडियानं ती आंदोलनं कव्हर केली नाहीत, पण कॉकरोच जनता पार्टीचं जे दिल्लीतल्या जंतर मंतर मध्ये झालेलं आंदोलन होतं त्याला मीडियानं मोठ्या प्रमाणावर हाईप दिली। आता आपला मेनस्ट्रीम मीडिया हा भाजपला विकला गेलेला आहे, मग भाजपला विकल्या गेलेल्या मेनस्ट्रीम मीडियानं हे आंदोलन कव्हर का केलं? दुसरी गोष्ट म्हणजे भाजप हा आंदोलकांशी असहिष्णुपणे वागणारा पक्ष आहे, म्हणजे या आधीच्या अनेक आंदोलनांमध्ये ते कसे असहिष्णुपणे वागले याचे रेकॉर्ड तुम्हाला देता येतील। पण भाजप सीजीपीच्या म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासोबत असा असहिष्णुपणे का वागला नाही? म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके ते एअरपोर्टवर आल्यानंतर लगेचच त्यांना परमिशन देण्यात आली, त्यांना पोलीस स्टेशनला पण येऊ दिलं नाही। त्यांच्या आंदोलनामध्ये काही घुसखोरी करण्याचा किंवा तिथं काहीतरी लॉ अँड ऑर्डरचा इश्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपनं केला नाही। मग हे आंदोलन भाजपनं स्पॉन्सर केलेलं होतं का किंवा कॉकरोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम आहे का हा प्रश्न सगळीकडून विचारला जायला लागला। या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, या सगळ्या संशयांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम आहे की नाहीये याची स्पष्टता तुमच्या मनात निर्माण होणार आहे। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेले अभिजित दिपके हे काल बोस्टनवरनं दिल्लीला आले। आता दिल्ली विमानतळावर त्यांना अटक होईल की काय असा संशय अनेक जण व्यक्त करत होते, पण त्यांना अटक तर झालीच नाही, उलट त्यांना जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परमिशन ही एअरपोर्टवरच देण्यात आली, म्हणजे पोलीस ती परमिशन घेऊन तिथे हजरच होते। शिवाय कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मीडियाने जे कव्हरेज दिलं त्या कव्हरेज बद्दल सुद्धा संशय व्यक्त केला गेला आणि काँग्रेसला हे कव्हरेज का मिळालं नाही किंवा काँग्रेसच्या युथ विंगनं जे आंदोलन केलं त्यावेळी मीडिया कुठं होता असे सगळे प्रश्न विचारले गेले। आता या सगळ्या मुद्द्यांची आपण एक एकपणे चौकशी करूयात, म्हणजे या चौकशीतून आपल्याला काय समोर येतं ते आपण बघूयात आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी ही बी टीम आहे की नाही हे आपण ठरवूयात। तर कॉकरोच जनता पार्टीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांचा सगळ्यात पहिला आक्षेप असतो तो म्हणजे मीडियाच्या प्रेझेन्सवर, म्हणजे मीडियानं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हे एक्सटेन्सिव्हली कव्हर केलं आणि काँग्रेसनं अशाच प्रकारचं आंदोलन याच विषयावरचं आंदोलन जे केलं त्या आंदोलनाला मीडियानं तेवढीशी हाईप दिली नाही किंवा त्या आंदोलनाला कव्हरेज देणं मीडियानं टाळलं। आता मीडिया हा भाजपचा गुलाम आहे हे काही मी वेगळं सांगण्याची गरज नाही। मग भाजपचा गुलाम असलेल्या मेनस्ट्रीम मीडियानं कॉकरोच जनता पार्टीला हे कव्हरेज का दिलं किंवा भाजपनं त्यांना ते कव्हरेज देऊ का दिलं, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टी यामध्ये असलेल्या फरकामध्ये। हा काय फरक आहे तर यामधला सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे, काँग्रेस हा निवडणुका लढणारा पक्ष आहे आणि भाजपचा देशातला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पक्ष आहे। तसं कॉकरोच जनता पार्टी हा फक्त सोशल मीडियावरचा पक्ष आहे किंवा ही एक सामाजिक चळवळ आहे, तो काही राजकीय पक्ष नाहीये, म्हणजे इलेक्टोरल पॉलिटिक्स मधला पक्ष नाहीये। त्यामुळे त्यांना जर हाईप मिळाली तर ते काही मतं वगैरे मागायला जाणार नाही। त्यामुळे जनतेचा राग हा कोणाच्या माध्यमातून व्यक्त होऊ द्यायचा, म्हणजे तो काँग्रेसच्या माध्यमातून व्यक्त होऊ द्यायचा की कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून व्यक्त होऊ द्यायचा, यामध्ये भाजपनं केलेली चॉईस ही कॉकरोच जनता पार्टी ही होती। कारण की जर काँग्रेसच्या आंदोलनाला हाईप मिळाली असती किंवा काँग्रेस या मुद्द्यावर लढते असं जर दिसलं असतं तर काँग्रेसचा जनाधार हा वाढला असता आणि ते भाजपला नको होतं। त्यामुळं त्यांनी कॉकरोच जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊन किंवा जास्त हाईप कशी मिळेल किंवा त्यांच्या आंदोलनाला हाईप कशी मिळेल याची तजवीज केली आणि त्यामुळं कॉकरोच जनता पार्टीला मीडियानं कव्हर केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे। याचा अर्थ कॉकरोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम आहे असा अजिबात होत नाही, म्हणजे फक्त भाजपनं कोणाला हाईप द्यायची किंवा कोणत्या आंदोलनाला मीडियामधून कव्हरेज द्यायचं हे ठरवलं आणि त्यामुळं
कॉक्रोच जनता पार्टीला जास्त हाईप मिळाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही भाजपचे विरोधकच आहेत. फक्त त्या विरोधकापैकी आपल्याला कमी तोटा करू शकेल असा विरोधक हा कॉक्रोच जनता पार्टी आहे हे भाजपनं समजून घेतलं आणि त्यामुळे त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला हाईप दिली हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता कॉक्रोच जनता पार्टीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांचा दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असतो आणि तो मुद्दा म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक असलेले अभिजित दिपके हे एअरपोर्टवर आल्या लगेच पोलिसांनी त्यांना परवानगीचं पत्र दिलं. म्हणजे त्यांना पोलीस स्टेशनला सुद्धा येऊ दिलं नाही आणि त्यांना परवानगीचं पत्र देऊन लगेच जंतर मंतरवर पाठवलं आणि त्यांचं आंदोलन कसं सुकर होईल हे बघितलं. आता भाजपची किंवा सरकारची परवानगी असल्याशिवाय पोलिसांनी हे केलं का, तर त्याचं उत्तर सरळपणे नाही असं आहे. म्हणजे सरकारची परवानगी होती म्हणूनच या आंदोलनाला एवढ्या लगोलग परवानगी मिळाली हे सुद्धा सर्वश्रुत आहे. पण भाजपनं असेल किंवा सरकारनं असेल ही लगोलग परवानगी का दिली, तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश आणि नेपाळमध्ये झालेले प्रोटेस्ट. आता ते उत्तर कसं आहे, तर बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल या दोन्ही देशांमध्ये जे प्रोटेस्ट झाले किंवा जे जेनझींचे प्रोटेस्ट झाले ते प्रोटेस्ट हे आपोआप काही हिंसक झालेले नव्हते. तर तिथल्या सरकारांनी ते प्रोटेस्ट दाबण्याचा प्रयत्न केला किंवा ते प्रोटेस्ट होऊ नये किंवा सोशल मीडियावर बंदी घालणं, त्यांचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करणं किंवा एकंदरीत सोशल मीडिया बॅन करणं या सगळ्या गोष्टी केल्या आणि या आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं हे आंदोलक चिडले आणि ते हिंसक झाले आणि त्याचीच पुनरावृत्ती भारतामध्ये होऊ नये याची काळजी केंद्र सरकारनं घेतली. म्हणजे जेनझींना जर आपण आंदोलन करू दिलं, त्यांचे मुद्दे मांडू दिले, त्यांना घोषणाबाजी करू दिली, त्यांचा राग व्यक्त करू दिला तर जेनझी हे हिंसक होत नाहीत हे आपल्या सरकारला कळालं आणि त्यामुळे जेनझींना त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी सरकारनं मदत केली असं दिसतंय. म्हणजे भारताचा नेपाळ आणि बांगलादेश होऊ नये यासाठी सरकारनं ही स्ट्रॅटेजी आखली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता इथं भाजपनं काय केलं, तर भाजपनं इथं प्रेशर कुकरची थेरी वापरलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ही प्रेशर कुकरची थेरी तुम्ही अनेकदा ऐकली असेल की आपलं जे प्रेशर कुकर असतं त्या प्रेशर कुकरमध्ये आपण पाणी टाकतो आणि खालून आग लावतो. मग ती वाफ जी निर्माण होते ती वाफ त्या शिट्टीच्या माध्यमातून बाहेर पडते. हे प्रेशर कुकर म्हणजे भारतातली जनता आहे असं समजा आणि ती वाफ म्हणजे जनतेचा राग किंवा असंतोष असं समजा. जर ती शिट्टीच आपण होऊ दिली नाही किंवा शिट्टीच्या जागी आपण जर जागा ती सील केली तर तो राग किंवा तो संताप बाहेर येणार नाही. म्हणजे ती वाफ बाहेर येणार नाही आणि ती वाफ जर बाहेर आली नाही तर कुकरचा स्फोट होऊ शकतो आणि तेच टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपनं केलाय. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या शिट्टीमधून भाजपनं ती हवा तो राग हा व्यक्त होऊ दिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं एवढ्या सहजपणे भाजपनं कॉक्रोच जनता पार्टीला हे आंदोलन करू दिलं किंवा जेनझींचा राग हा कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून व्यक्त होऊ दिला. कारण की कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन झालं नसतं तर जेनझींमध्ये त्यांच्या पॅरेंट्समध्ये किंवा ज्यांनी नीट परीक्षा दिली किंवा ज्यांचे पेपर फुटले त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सर्कलमधल्या लोकांमध्ये हा असंतोष असा धुमसत राहिला असता आणि हा असंतोष धुमसत राहणं हे भाजपसाठी फायद्याचं नाहीये हे मोदींना आणि शहांना चांगलंच कळतं. त्यामुळे त्यांनी ही प्रेशर कुकरची थेरी वापरली आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं किंवा त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं हा राग व्यक्त होऊ दिला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम आहे का याबद्दल हा असा लॉजिकली विचार केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम वगैरे नाहीये तर भाजपनं सोयीस्कररित्या त्यांच्या आंदोलनाचा वापर करून जे प्रेशर होतं ते काही प्रमाणात रिलीज करण्याचा आणि स्वतःला मोकळा श्वास घेण्यासाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला एवढंच ते. म्हणजे उगाच कॉक्रोच जनता पार्टीवर आरोप लावण्यात काही अर्थ नाहीये किंवा त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्याचा अर्थ नाहीये असं मला वाटतं. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी ही भाजपची बी टीम आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.